अमेरिकेच्या मध्ये 10 कोटी घुसखोर नाही, तरीही त्या ठिकाणच्या घुसखोरांच्या विरुद्ध वातावरण बनू शकतं, पण आमच्या देशामध्ये 10 कोटी असूनही त्याच्याविषयी वातावरण बनत नाही, कारण लोक मुसलमान या मुद्द्याला घाबरतात। तुमच्या शहरात धर्मासाठी लढणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा, तो तुमची ही सगळी वाचवेल। कोण आमदार व्हावा याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, कोण पार्टी सत्तेत यावी त्याच्याशी घेणं नाही, कोणाचं मुख्यमंत्री पद वाचवावं यासाठी आम्ही आलो नाही, हिंदू धर्म वाचवायचा आणि म्हणून गावगाव फिरतोय। भारत माता की ये तो हॉल के बाहर भी नहीं गया, वो हैदराबाद के 2 नमक हराम है, उन तक जाना चाहिए। भारत माता की वंदे। आदरणीय मंच, हिंगण घाटला उपस्थित, मराठीत बोलू का हिंदीत? नेमकं कशात बोलू सांगा, हिंदीत बोलू असं कोणाला वाटतं? चला दोन्ही मध्ये बोलतो। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मी शिवप्रेरणा यात्रा घेऊन निघालेलो आहे व देशामध्ये घुसलेले 10 करोड घुसखोर, त्यातले महाराष्ट्रामध्ये 1 करोड, तुमच्या जिल्ह्यामध्ये 5 लाख घुसखोर आहे। आणि हिंगणघाटला तालुक्याच्या ठिकाणावर येण्याचं कारण असं आहे का तुमच्या शहरामध्ये मागच्या 5 महिन्यामध्ये 7,000 घुसखोर बाहेरचे या तालुक्यात आलेले आहे। आता मी कार्यक्रमाला येत असताना या रस्त्यावरून चाललो होतो, दोन्ही बाजूला पाहत होतो, तर काही असे चेहरे दिसले, ते महाराष्ट्राचेही नाही, महाराष्ट्राचे तर छोडा, ते भारतीय चेहरे सुद्धा नाही। म्हणजे कुठून आले, कोण आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे का नाही? आपण आपल्या व्यक्तिगत संपत्तीच्या सुरक्षेबद्दल खूप सजग राहतो। महाराष्ट्रात आणि देशात जर आपण पर्सनल प्रॉपर्टी प्रोटेक्शन क्राईम, व्यक्तिगत संपत्ती वाचवण्यासाठी केलेला अपराध, याचा जर आकडा आणि सिरियस ऑफेन्स म्हणजे गंभीर घटना जर पाहिल्या, तर व्यक्तिगत संपत्ती वाचवण्यासाठी 1.5 लाख लोक हत्या किंवा हत्याचा प्रयास, मर्डर और अटेम्प्ट टू मर्डरचा क्राईम करतात। स्वतःच्या शेतामध्ये जो बांध असतो, तिथं जर कुणी आपल्या भावानी नांगराची फळ लावली तरी सुद्धा त्याच्या डोक्यात फावडं मारतो का नाही मारीत? मग तो कोण असतो जो फावडं जो नांगराची फळ लावतो, तो कोण असतो? भाऊ आहे। पर्सनल रिलेशन मधल्या लोकांनी केलेल्या या कृत्याबद्दल सुद्धा आपण हत्या करायला जातो, परंतु या देशामध्ये घुसलेल्या लोकांनी आपलीच लूट चालवलेली आहे, याच्याबद्दल आपण गंभीर नाही। समाजात भय आहे, तो स्वीकार करीत नाही। एक उदाहरण देतो मी तुम्हाला। हिंगणघाटमध्ये सुद्धा पूर्वी घराला कुंपण असायचं का, कंपाऊंड ज्याला आपण म्हणतो, नव्हतं। हळूहळू मग लोकांनी काय सुरुवात केलं, झाडं झुडपं लावायला, त्याच्यानंतर खांब लावायचा, तारे लावायच्या, नंतर निम्म भिंत बांधायची, मग निम्मी त्याच्यावर तार लावायची, मग हळूहळू वाढत 4 फूट झालं, 5 फूट झालं, आता तर दिल्लीमध्ये 9 फूट असतं। आणि मी जिथनं नोएडातनं येतो तिथं ग्राम जे फार्म हाऊस असत्या ते 15-15 फुटाचे असतात। हिंगणघाटमध्ये मला वाटतं 5-6-7 फुटाचं कंपाऊंड झालेलं असेलच ना। हे काय दाखवतं, जसं ताप मोजायला थर्मामीटर आहे, तसं भय मोजायला हे कंपाऊंडची उंची सांगते का लोकांच्या मनामध्ये भीती आहे।
स्वतःची संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कंपाऊंड वाढवत चाललो. काही ठिकाणी तर जमीन घेतल्यानंतर घर बांधायच्या आधी कंपाऊंडला पैसे लावतात. मग आपण स्वतःच्या संपत्तीला कंपाऊंड बांधतो, पण देशाला कंपाऊंड बांधणारी पार्टी सत्तेत आहे का नाही विचार करत नाही. तुम्हाला माहितीये अजूनही ती बंगालची ममता बानो आहे ना, आठवली? ती आपल्या राज्यात बीएसएफ ला कंपाऊंड बांधू देत नाही. आता कुठे जाऊन त्यावर सक्ती केली आणि काम चालू आहे. आओ जाओ घर तुम्हारा. बंगालमधून बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात या तिकडे लोक जातात येतात. परिणाम असा होतो का या देशामध्ये 10 कोटी लोक बाहेरचे आले. कॅनडाची जनसंख्या 2 कोटी आहे. म्हणजे भारतामध्ये किती कॅनडा राहतात? 5. गुजरात पेक्षा जास्त जनसंख्या घुसखोरांची आहे. आणि तुम्ही व्यावसायिक लोक आहात, तालुक्याच्या ठिकाणी आहात. विदर्भातलं संपन्न तालुका आहे, तुम्हाला व्यावसायिक भाषा पण समजत असेल का? काही गोष्टी लायबिलिटीज असतात आणि काही असेट्स असतात. भारतीय माणूस उद्योग करीत नसल, निष्क्रिय असेल तरी तो असेट आहे आणि घुसखोर ही लायबिलिटी आहे. आज आपल्या देशाच्या एकूण बजेटचा मोठा हिस्सा हा घुसखोरांवर खर्च होतो. त्यामुळं फक्त पैसाच जातो असं नाहीये, पैसा तर जातोच. जर 10 कोटी घुसखोरांना भारताच्या बाहेर काढलं तर जो 84 रुपयाचा डॉलर आहे ना आज, तो 62 रुपयाला येईल. किती रुपयाला? 62 फक्त. महाराष्ट्रात 1 कोटी घुसखोर आहे. महाराष्ट्रात नोकऱ्यांच्या नावाने आरक्षणाचे आंदोलन चालू आहे. ते करणं त्यांचा संविधानिक अधिकार आहे, मी त्याच्यावर कॉमेंट करीत नाही. पण सगळ्या जातींनी मागितलेल्या रिझर्वेशनला 100% रिझर्वेशन जरी दिलं तरी पुढच्या 5 वर्षात फक्त 2.5 लाख नोकऱ्या मिळणार आहे. पण जर महाराष्ट्रातले 1 करोड घुसखोर काढले तर 40 लाख रोजगार मिळणार आहे. काय जास्त आहे? 40 लाख. परंतु त्याच्या मागे कोणी लागत नाही, कारण त्याच्या मागे लागलं तर मग राजकारण आडवं येतं. मुसलमान नाराज होईल म्हणून राजकीय नेते बोलत नाही. त्यांना वाटतं की अरे घुसखोर तर मेजॉरिटी मुसलमानच आहे, आणि मग बांगलादेशीच्या विरुद्ध, रोहिंग्याच्या विरुद्ध जर बोललं तर मिया ओढ देणार नाही. आणि मतासाठी लाचारी करणाऱ्या लोकांनी या देशाच्या सुरक्षाशी खिलवाड केला. ही स्थिती आज उत्पन्न झालेली आहे. 1 कोटी घुसखोर. कल्पना करा, आता महाराष्ट्राची निवडणूक चालू आहे. बरोबरीने अमेरिकेची निवडणूक झाली 4-5 दिवसापूर्वी. अमेरिकेच्या निवडणुकीचा मुख्य मुद्दा घुसखोरी होता. ज्यांनी कुणी मीडियामध्ये पाहिलं असेल, अमेरिकेच्या ट्रम्पनी म्हटलं का अमेरिकेला 13 फुटाची भिंत बांधणार, जेवढे घुसखोर आले त्यांना बाहेर काढणार आणि सुरक्षित अमेरिका बनवणार. अमेरिकेच्या आधीच्या सरकारने दुसऱ्या देशात विमानं पाठवू लोकांना बोलवलं. घरं कमी पडली तर हॉटेल आणि गेस्ट हाऊस बुक केले. त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, पॉकेट मनी सरकारी फंड मधून द्यायला सुरुवात केली. त्यांना मतदार बनवलं. तिथल्या 10 पेक्षा जास्त राज्यांनी कायदा केला की मतदानाच्या वेळी आय कार्ड मागायची गरज नाही. जर कुणी अधिकाऱ्याने मागला तर ते कायद्याचं उल्लंघन होईल. सांगा, असं झालं? त्यांना वाटलं का बाहेरचे घुसखोर आणले तर सत्ता जिंकू शकतो. पण अमेरिकेच्या उद्योगपती, व्यापारी लोकांनी आवाज उठवला, राजकीय माणसांनी नाही उठवला. त्यातलं एक नाव आहे एलन मस्क, टेस्लाचा मालक. माहितीये ना, स्पेसएक्स वाला. त्यांनी म्हटलं का आपण सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून अमेरिका उभा केलेला आहे. सगळ्यात जास्त टॅक्स अमेरिकेमध्ये आहे, सोशल सिक्युरिटी आहे. आपण हा जो अमेरिका उभा केला हा 20 वर्षांनी कोणाच्या हातात राहील? जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घुसखोर येत आहे, हा अमेरिका आपल्या मुलांच्या हातात राहील का?
सगळ्या देशांनी चिंतन केलं. तुम्हाला माहिती आहे, युरोप मधले अनेक देश गेले, इस्लामी झाले, काही थोड्या दिवसात होतील. अमेरिकेला ते चित्र दिसलं आणि अमेरिकेच्या निवडणुकीची दिशा बदलली आणि ट्रम्प ऐतिहासिक निर्णयांनी जिंकून आले. अमेरिकेच्या मध्ये 10 कोटी घुसखोर नाही, तरीही त्या ठिकाणच्या घुसखोरांच्या विरुद्ध वातावरण बनू शकतं. पण आमच्या देशामध्ये 10 कोटी असूनही त्याच्याविषयी वातावरण बनत नाही, कारण लोक मुसलमान या मुद्द्याला घाबरतात. राजकीय माणसं जास्त घाबरतात, मीडियावाले त्यापेक्षा जास्त घाबरतात. सुदर्शन चॅनल सोडून या विषयावर बोलणारं तुम्हाला कोणी दिसलं का? ज्यावेळी मी जून मध्ये हा मुद्दा उचलला आणि मी ठरवलं का या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी देशात एक आंदोलन उभं करायचं, त्यावेळी मी महाराष्ट्राच्या सगळ्या पार्टींच्या नेत्यांना भेटलो. त्यांना सांगितलं हे आंदोलन करायचंय. ते म्हणले की हे महाराष्ट्रातूनच का? तर मी त्यांना सांगितलं महाराष्ट्राच्या रक्तामध्ये संघर्ष आहे, त्या संघर्षाला जर जागवलं तर देश वाचू शकतो. तुम्हाला माहिती आहे, पूर्ण देश हिरवा झाला होता. अटक ते कटक, अफगाणिस्तान, आजचा पाकिस्तान, हे सगळं एकेकाळी तर इराण ते इंडोनेशिया आपल्याकडे होतं. या सगळ्यावर हिरवा रंग चढला होता. इस्लामी आक्रांतांनी सगळ्या हिंदू राजांना नेस्तनाबूद करून मोठ्या हिस्सावर, संपूर्ण हिस्सावर नाही पण मोठ्या हिस्सावर हिरवा झेंडा लावला होता. हिंदू राजांनी स्वतःचा राज्याभिषेक बंद केला होता. याला शेकडो वर्ष झाली होती. पण छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जन्माला आले. त्यांनी ज्यावेळी राज्याभिषेक केला त्यावेळी संपूर्ण देशात राज्याभिषेक कसा करायचा याची पूर्ण विधिवत माहिती असणारे पंडितजी सुद्धा जवळजवळ संपले होते. संपूर्ण देशावर पसरलेला हा हिरवा झेंडा दूर करण्याचं काम जर कुठल्या राज्याच्या लोकांनी केलं तर तो महाराष्ट्र आहे. अटक ते कटक भगवा लावणारा महाराष्ट्र आहे. एवढंच नाही, ज्यावेळी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांती चालू होती त्यावेळी सगळ्यात जास्त क्रांतिकारी जर कुठल्या राज्यातून होते तेही महाराष्ट्रातून होते. नंतर बंगाल आणि पंजाब. आणि म्हणून म्हणलं जायचं लाल, बाल आणि पाल हे 3 राज्यातले मोठे नेते. त्यातले लोकमान्य टिळक महाराष्ट्रातले. एवढं मोठं आंदोलन या महाराष्ट्राने केलं. आजही तुम्ही कोणत्याही आखाड्याचं, महाराज आपको मराठी समझ में आती है? आजही तुम्ही कोणत्याही आखाड्यामध्ये जा साधूंच्या, सगळ्यात जास्त साधू जर कुठल्या राज्यातून असतील तर महाराष्ट्रातून असतात. इस्कॉनचे सगळ्यात जास्त संन्यासी कुठल्या राज्यातून असतील तर महाराष्ट्रातून आहे. एवढंच नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तेही संत आणि संन्यासी सारखे, तेही जर कुठल्या एका राज्यातून सगळ्यात जास्त असतील तर महाराष्ट्रातून आहे. भारतीय सैन्यामध्ये बलिदान देण्यामध्ये असो नाहीतर कोणत्याही राष्ट्रकामासाठी असो, सगळ्यात पुढे राहणारा महाराष्ट्र पुन्हा निवडायचं मी ठरवलं. आणि एक मराठीत म्हण आहे, केल्याने होत आहे रे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत. नुसतंच फोटोला हार चढवणं, पुतळ्याला वंदना करणं आणि नारा देऊन चालत नाही. त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि म्हणून आपण ठरवलं देशातील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एनआरसी कायदा आला पाहिजे. कोणता? म्हणजे नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, भारतीय नागरिकांची सूची. हा कायदा आणण्यासाठी. पण आता कायदा तर नाही राहिला. जे मला ओळखतात त्यांना माहित असेल, कमी जनसंख्या नियंत्रण कायद्यासाठी हे आंदोलन केलं पूर्ण देशामध्ये. कारण मी असं मानतो का या देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल, सगळ्यात मोठी म्हणतो मी, लक्षात घ्या, तर ती बिजली, पाणी, सडक नाही, रोजगार नाही,
ती समस्या आहे भारतात वाढत चाललेला मुसलमान आणि घटत चाललेला हिंदू. यापेक्षा मोठी कोणतीही समस्या नाही. हे जे असंतुलन निर्माण झालेलं आहे त्याने हिंदुस्थानचा पुन्हा पाकिस्तान होण्याच्या दिशेने चाललेलं आहे. होऊ देणार का? फक्त नाही म्हणल्याने काही होत नाही, कारण 47लाही सगळे नाही म्हणत होते, तरीही झालं. म्हणून भाषणाने, नारे दिल्याने, नाही म्हणल्याने देश राष्ट्र वाचत नाही. त्यासाठी ऍक्शन प्लॅन पाहिजे. तो काय, हा मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. अनेकांना वाटलं असेल की अरे आम्हाला तर वाटलं निवडणूक चालू आहे आणि सुरेश चव्हाण के निवडणुकीत भाजपाला मतदान वगैरे मागायला आले का काय. परंतु मित्रांनो, कोण आमदार व्हावा याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. कोण पार्टी सत्तेत यावी त्याच्याशी घेणं नाही. कोणाचं मुख्यमंत्री पद वाचवावं यासाठी आम्ही आलो नाही. हिंदू धर्म वाचवायचा आणि म्हणून गावगाव फिरतोय. जर भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या मार्गाने चालल तर लोक मत देतील. हिंदू वाचला तर त्याच्यावर राजकारण करणाऱ्या पार्ट्या टिकतील, त्याच्यावर काम करणारा हिंदुत्ववादी नेता टिकेल. पण आता तसं होत नाही आणि म्हणून पार्टीला मतदान करणं, पार्टीला मतदान तर तुम्हाला पॉलिटिकल पार्टीलाच करावी लागेल. मी तर माझ्या अनेक भाषणं संपल्यानंतर लोक विचारतात का हो तुमचं चिन्ह कोणतं आहे. कालच्या भाषणात असं झालं, कारण काही लोक उशिरा येतात तर ते म्हणतात हो तुमचं चिन्ह कोणतं तुम्ही सांगितलंच नाही. त्यांना म्हणलं एकच चिन्ह एकच झेंडा, भगवा झेंडा. पार्ट्या येतील, पार्ट्या जातील, देश राहिला पाहिजे, धर्म राहिला पाहिजे. आणि त्याच्यावर आघात या इस्लामी वाढत्या जनसंख्येने होत आहे. आणि म्हणून मी 17 मध्ये एक मोठं आंदोलन चालू केलं. हम दो हमारे दो तो सबके दो. 4-4 बायका आणि 44 मुलं आता होऊ देणार नाही. हा कायदा हिंदुस्थानात आला पाहिजे. त्यासाठी करायचं काय, तर म्हणून पूर्वी नारा होता हम दो, मी त्यात बदल केला आणि त्याला पुढे 2 वाक्य जोडली, 2 शब्द जोडली. हम दो हमारे दो तो सबके दो. देशाची यात्रा काढली. 70 दिवस 20,000 किलोमीटरची यात्रा काढली. 8,96,00,000 मिस कॉल आणि सिग्नेचर एकत्र केले. देशातल्या 403 खासदारांचं समर्थन घेतलं. तो मुद्दा आता या देशात चर्चेचा मुद्दा आहे का नाही. 17 पूर्वी कोणी बोलत नव्हतं, पण मी पत्रकार आहे, ऍक्टिव्हिस्ट आहे, हिंदू ऍक्टिव्हिस्ट आहे आणि म्हणून आकड्यावर बोलायचं असतं. तुम्हाला माहिती आज किती डेंजर स्थिती आहे. हे सगळे कट्टर हिंदू आज हिंगणघाटचे माझ्या समोर आहे. मला माहिती आहे माझ्या कार्यक्रमाला कोणीही सेक्युलर येत नाही, फक्त कट्टर येतो याची मला गॅरंटी आहे. कारण जे सेक्युलर भूत असतं ना ज्याच्यामध्ये, तो माझा फोटो पाहिल्यानंतर दुसरीकडे जातो आणि माझ्या कार्यक्रमात येऊन बसूच शकत नाही. कारण हे ऐकायला सुद्धा मर्दानगी पाहिजे असते. नाही तुम्ही मुसलमान म्हटलं का काही लोक इकडे तिकडे पाहतात. अरे हा डायरेक्ट नाव घेतो. ताकाला जाऊन गाडगं लपवायचं नाही. हा देश इस्लामच्या नावाने विभाजित झाला आणि इस्लामच्या नावाने पाकिस्तान दिला. त्यामुळे राहिलेला देश हा हिंदूंचा हिंदू राष्ट्र आहे, यात काही कन्फ्युजन नाही. आणि हे मी फक्त म्हणतो असं नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेकांना पहिल्यांदा हे ऐकायला मिळेल. तुम्हाला माहितीये आज आपल्यामध्ये भेद केला जातो. आमच्या दलित भावांना जय भीम आणि जय भीमचा नारा दिला जातो आणि त्यांना आपल्यापासून वेगळं केलं जातं. असाच प्रकार पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी झाला होता. एक नाव सांगतो. इथं
नगराध्यक्ष आणि बाकी लोक आहे, एखादा चौक त्यांच्या नावाने बनवा, त्यांचा फोटो लावा, ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी. त्यांचं नाव आहे मंडल. कोणते मंडल? जोगेंद्रनाथ मंडल. चला, एक माणसाला तरी या हॉलमध्ये हे नाव माहिती आहे. कोण होते? मोठे दलित नेते. त्यांना जिनानी म्हणलं का चला तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला सन्मान देऊ, तुम्ही आम्ही मिळून पाकिस्तान बनवू. जोगेंद्रनाथ मंडलच्या अनुयायांनी पाकिस्तान निर्मितीसाठी जे मतदान पूर्ण जनमत संग्रह केला होता हिंदुस्थानात, त्याच्यासाठी मतदान केलं म्हणून पाकिस्तान निर्माण झाला. ते पाकिस्तानला गेले, मंत्री झाले, देश सुरू झाला. आणि सवयीप्रमाणे सापाची औलाद कधी डंक मारणं सोडील का? तसे जिहादी जे पाकिस्तानचे आहे त्यांनी दलित मुलींवर बलात्कार सुरू केले, त्यांच्या कमी वयामध्ये त्यांच्या बरोबर लग्न सुरू केले, त्यांना इस्लामच्या नियमाप्रमाणे कमी वयात. आजही तुम्ही पाकिस्तान मधल्या हिंदू मुली 13 वर्षाच्या मुलीला घेऊन जातात, कोर्टापुढे हजर करतात. 13 वर्षाची मुलगी स्टेटमेंट देते का हो मी याच्याशी प्रेम करते आणि मी इस्लाम कबूल केलेला आहे. इस्लाम कबूल केलं का त्या वयात लग्न होऊ शकतं आणि तिच्याशी लग्न होतं. हे आजही चालू आहे. त्यावेळी हे सगळं पाहिलं. जोगेंद्रनाथ मंडल जिनाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं का दलितांना बरोबरीचा सन्मान देऊ असं म्हणत होते तुम्ही, म्हणून आम्ही तुमच्या बरोबर पाकिस्तानात आलो. पण आमच्या बरोबर हे काय चालू आहे? जिनाने सांगितलं का मंडलजी आता हेच तुमचं भाग्य आहे, तुम्हाला हे सहन करावं लागल. यातून वाचायचं असल तर इस्लाम स्वीकार करा. पाठीत खंजीर मारला का नाही? मारला ना. जोगेंद्रनाथ मंडलांना धक्का लागला, ते वेडे झाले, त्यांनी पाकिस्तान सोडला आणि ते ज्यावेळी बंगालच्या झोपडपट्टीत कुठेतरी निनावीपणे मेले त्यावेळी लोकांना माहीत झालं का जोगेंद्रनाथ मंडल आता भारतामध्ये होते. दगा देणं यांचा इतिहास आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, त्याच्या मराठी आवृत्ती बनवून तुम्ही आपल्या दलित भावांच्या घरी जाऊन वाचा, त्यांना द्या. त्या भागात त्या पुस्तकाचं पारायण करा, कथा ठेवा पुस्तकावर महाराज. आणि त्याच्यात त्यांनी काय लिहिलेलं आहे? त्यांनी लिहिलेलं आहे का इस्लाम मध्ये जो भाईचारा आहे, तुम्हाला मिया दिसल्यानंतर त्याच्या नावापुढे तुम्ही काय लावत्या? भाई, भैया, बरोबर ना? भाईजान. अच्छा, अजून जास्त लावता काय? भाईजान मतलब दिल का तुकडा आहे ना. जान जे प्रेमिकाला लावतात ते त्याला लावतात, जो जान घेतो म्हणून लावता की काय? हा, जो जिहादी आहे तो दिसल्यावर तुम्ही भाईजान म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इस्लामच्या अनुसार भाईचारा, बंधुत्व हे फक्त मुसलमानांच्या बरोबरच असतं, ते गैर मुसलमानांसाठी नाही. कोण म्हणतं? बाबासाहेब. हे सांगतं का कुणी? हे नाही सांगत. खोट्या आणि चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात बाबासाहेबांबद्दल आणि आपल्यामध्ये भांडणं लावले जातात. अरे सावरकरांनी जितकं कट्टर हिंदुत्व मांडलं त्यापेक्षा जास्त कट्टर हिंदुत्व हे बाबासाहेबांनी लिहिलं. मला सांगा कोण नेता आहे ज्याने असं म्हणलं का भारतातला शेवटचा मुसलमान पाकिस्तानला गेल्याशिवाय मी विभाजन स्वीकार करणार नाही? बाबासाहेबांनी म्हणलं. पण हे सांगितलं जातं का? नाही. फक्त बाबासाहेब रंगवले जातात, त्यांच्या हिशोबाने रंगवले जातात, हिंदू विरोधी दाखवल्या जातात. अहो त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तेही आमचेच. भगवान बुद्ध हे आमच्या देवाच्या अवतारापैकी एक अवतार आपण मानतो. बाबासाहेबांना ज्यावेळी, काळजी करू नका, हा आवाज तसाही त्या नवरंगपुऱ्यापर्यंत सुद्धा जाईल. बाबासाहेबांना हैदराबादच्या निजामाने म्हणलं का तुम्ही हिंदू धर्म सोडला, तुम्ही इस्लाम कबूल करा, मी माझा खजाना दरवाजा खोलतो, तुम्हाला जेवढं न्यायचं तेवढं न्या. हा निजाम कोण होता तुम्हाला माहितीये?
या निजामाने पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुद्धात ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा कर्ज दिलेलं होतं. भारतीय मोठमोठे, कारण तुमचं आमचं लुटलेलं होतं, त्या निजामानी आपली तिजोरी खोलली आणि सांगितलं का आंबेडकर तुम्ही या आणि या तिजोरीतून जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, ब्लँक चेक. बाबासाहेब म्हणले की माझ्या भावांबरोबर काही वैचारिक स्पष्टता नाहीये, भांडण आहे, परंतु मी मरल पण इस्लाम कबूल करणार नाही. हे सगळं लिहिलेलं आहे, त्यांच्या पुस्तकात आहे. मी दुसऱ्याच्या पुस्तकात कोट करीत नाही, परंतु हे सांगितल्या जात नाही. मित्रांनो, हे सगळं का झाला पाकिस्तान? कारण संख्येचं असंतुलन बिघडलं. या घुसखोरांना बाहेर काढण्याचा निर्णय जो मी जनता एनआरसीच्या आंदोलनातून घेतला तो यासाठी का देशातली सगळ्यात मोठी समस्या जी मी आत्ता सांगितली ती काय नाही विसरले, म्हणून रिवाइंड करून घेऊन राहिलो. हे म्हणले बटेंगे तो कटेंगे, पण मी फक्त बटेंगे तो कटेंगे नाही म्हणत. हे खरंच आहे का बटेंगे तो कटेंगे, परंतु घटेंगे तो मिटेंगे. लक्षात ठेवा, आपसातले भांडणं मिटावता येऊ शकतात, पण घटलेली संख्या वाढणार कशी? आज हिंदू, हे सगळे कट्टर हिंदू माझ्या कार्यक्रमात. मी तुम्हाला विचारतो, तुमच्यापैकी किती जणांना 4-4 मुलं आहे? हात वर करा. 1 2 3 नाही 4 वाले, 3 वाले नाही, 4 वाले. 3 जण आहे आणि तेही मागच्या पिढीचे. तरी पण यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता हेच जर तिथं मस्जिदीमध्ये खुतबा चालतो तिथं विचारलं असतं तर 4 पासून सुरू करावं लागलं असतं का कितीपासून? मग तुम्ही सांगा, तुम्ही हसून हे सांगू राहिले, हाच तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, संख्या, लोकशाही कोणाची आहे? ज्याच्याकडे मत आहे. या लोकशाहीचे काही चांगले पैलू आहे, परंतु काही खतरनाक बी पैलू आहे. त्याच्यावर येत्या काळात बदल करावा लागेल. आज मी हिंगणघाट मधून त्याचा सुतोवाद करतो. मला सांगा, सीमेवर उभा असलेला एखादा सैनिक बलिदान देतो, त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या वीर पत्नीला किती मतदान करण्याचा अधिकार आहे? 1. आणि त्या सैनिकाच्या पाठीत गोळी मारणाऱ्या आतंकवाद्याच्या बापाला आणि त्याच्या बायकोला सुद्धा किती मत आहे? 1. टॅक्स देणाऱ्याला किती मत आहे? 1. टॅक्स न देणाऱ्याला किती मत आहे? 1. गद्दारालाही 1 मत आणि देशभक्तालाही 1 मत. असं चालेल का? या सिस्टीमवर विचार करावा लागल. तुमच्याकडे एखाद्याकडे मतदानाचं कार्ड नसल, ते लिस्टमध्ये तुमचं नाव आलं का नाही कदाचित तुम्ही चेक केलं नसल, परंतु जे 7,000 लोक मागच्या 5-6 महिन्यामध्ये हिंगणघाटमध्ये आले त्यांचे नाव आधी ऍड झालेले असतील. मग कुठे चाललाय महाराष्ट्र? तुमचा आमदार तुम्ही ठरवणार आहे का घुसखोर ठरवणार आहे? आणि जर घुसखोर ठरवणार असतील तर तुमच्या या आंदोलनाला, भाषणाला, आतापर्यंत केलेल्या परिश्रमाला काही महत्व आहे का? वक्फ बोर्ड नाव ऐकलं ना सगळ्यांनी? या वक्फ बोर्डाकडे किती जमीन आहे? 9.5-10 लाख एकर. महाराष्ट्रात किती आहे? 1 लाख एकर. आता तुम्हाला धक्का बसल, मी पत्रकार आहे आणि आकडे देऊन बोलत असतो, सबूत सह बोलतो, म्हणून मोठ्या मोठ्या नेत्यांचं तोंड बंद करतो. तुम्ही पाहिलं असेल, दिग्विजय सिंग आठवतो ना? मी दिग्विजय सिंगला म्हटलं का नमस्कार दिग्विजय जी, मैं कंफ्यूज हूं, आपके नाम के साथ श्री लगाऊं या मोहम्मद लगाऊं? बोललो ना तोंडावर. त्याला काय काही घाबरायचं कारण आहे का? मित्रांनो, वक्फ बोर्डाकडे 1 लाख एकर जमीन आहे. तसं तर 1 सेंटीमीटर जमीनही कोणाला नाही दिली पाहिजे, परंतु महाराष्ट्रात असणाऱ्या 1 कोटी घुसखोरांकडे महाराष्ट्राची
1,37,00,000 एकर जमीन आहे. किती पट जास्त? तुम्हाला वक्फ बोर्डाचं भूत दिसलंच पाहिजे, परंतु महाराष्ट्राचं क्षेत्रफळ डिवायडेड बाय पॉप्युलेशन डिवायडेड बाय 1 करोड करा, किती होतं? 1,37,00,000 एकर. अनेकांना वाटेल सरकारची भूमी आहे. अरे बाबांनो, सरकारची म्हणजे कोणाची? आमची ना. या भूमीसाठी तुमच्या माझ्या पूर्वजांनी बलिदान दिलं ना. आधी लगीन कोंडाण्याचे कशासाठी म्हणले होते तानाजी? भूमीसाठी ना. कुणीतरी एक जिहादी त्या गडावर येऊन बसला होता आणि जिजामातांनी म्हणलं होतं की रोज मला संध्याकाळी त्या गडावरून महिलांचा बचावचा आवाज येतो. म्हणून त्या उदयभान जो मुघलांचा हस्तक होता त्याच्यावर आधी लगीन कोंडाण्याचे शिवबा रायबाचं लग्न सोडून तानाजींनी बलिदान दिलं गड वाचवण्यासाठी ना. आज त्या गडावर मजारी कशा झाल्या, आज त्या गडावर मस्जिदी कशा उभ्या राहिल्या, आज त्या गडावर मोठमोठे मदरसे कसे उभे राहिले. मी तर अभिनंदन करतो. हालाकी त्या तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, पण ज्यांनी गडावर चढून त्या हिरव्या पालामुळांना तोडण्याचं साहस केलं त्या वीरांना सुरेश चव्हाणकेचा प्रणाम आहे. ते हिरवं भवन होतं, त्याच्यावर हातोडा मारण्याचे काही व्हिडिओ आले. टीव्ही चॅनल वाले छाती पिटायला लागले की अरे हे पहा, हे याच्यावर हातोडा मारू राहिले. व्हिडिओ आठवता ना? मी म्हणलं हे आधी तोडलं का याचा प्रश्न उभा करण्याआधी का हिंदू बजरंगी काय जे हिंदूवादी तरुण असतील त्यांनी हातोडा घेऊन हे स्ट्रक्चर तोडलं कसं, हा प्रश्न उपस्थित राहण्याच्या आधी प्रश्न उपस्थित राहतो का गडावर हे बनलं कसं. जर गडावर ज्यांनी आक्रमण केलं, ज्यांनी गडाच्या सरदाराला मारण्यासाठी आक्रमण केलं, तो तिथं मारला गेला, त्याची कबर बनवली आणि मूर्ख हिंदू त्याच्या वार्षिक उत्सवाला उरूस निघतो, खांद्यावर घेतो, डोक्याला हिरवं कपडा बांधतो आणि नाचतो. त्याच्या पूर्वजाला त्यांनी मारलं आणि त्याचं थडग्यातलं ते खांद्यावर घेऊन तो नाचतो. हा मूर्खपणा शाळेतून आपल्या डोक्यात भरला गेला, पिक्चर मधून भरला गेला, सिरियल मधून भरला गेला, गाण्यांमधून भरला गेला आणि त्यामुळं आपल्याकडं डोक्यांमध्ये हे सगळं घुसलं. याला प्रतिकात्मक तरीक्याने नाही, स्थायी स्वरूपात दूर केलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो का याचा उपाय काय, कारण मी फक्त समस्या सांगत नाही, उपाय सांगतो. आणि उपाय काय? उपाय हा आहे का मुस्लिम संख्याची जी ग्रोथ आहे, घुसबैठ आहे, ही थांबली पाहिजे. कशी थांबणार? पहिला उपाय आहे हिंदूंची संख्या वाढवणे. मी आता विचारलं 4 किती जणांचे, फक्त 3 लोकांनी हात वर केले, तेही मागच्या पिढीचे. हिंदू वाढवण्याची शक्यता आहे का? खरं सांगा, आहे का? सगळ्यांनी बोलून झालं, काही वाढत नाही. कारण त्याला सांगितलं गेलं हम दो हमारे दो. खरं म्हणजे हा कायदा नाही, हा नारा होता, पण हिंदूंनी त्याला वेद मंत्राप्रमाणे मानलं आणि 2 मुलावर आला. खरं तर हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवतीला आशीर्वाद ज्यावेळी दिला जातो त्यावेळी काय म्हणलं जायचं? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. 8 मुलं. आता जर असा आशीर्वाद एखाद्या महिलेला कोणी दिला तर ती त्याला काय करेल? त्या आशीर्वाद देणाऱ्याला. मलाही अनेक जण म्हणतात, अहो कसे काय तुम्ही एक चॅनलचे मालक आहात, तुम्ही एक चॅनलचे संपादक आहात, तुम्ही दिल्लीवरनं आले आणि तुम्ही म्हणतात की 4 मुलं पाहिजे. अरे मुलं म्हणजे हे प्रत्येक काळानुरूप तुम्हाला हे करावं लागतं. जर आता धर्म वाचवायचा असेल, देश वाचवायचा असेल तर तुम्हाला संख्येशिवाय काहीही उपाय नाही. आणि जर समजा हिंदू संख्या वाढवीत नसल तर दुसरा एक उपाय आहे आणि तो आहे का त्या बाजूनी संख्या वाढवण्यावर नियंत्रण आणणं.
का नाही? चीन मध्ये कायदा आहे. काय कायदा आहे? काय कायदा आहे? एक. मग चीन मधला मुसलमान जर एक कायद्याचा नियम पाळू शकतो, पाळावा लागतो, तर भारतातल्या मुसलमानाला सुद्धा 2 मुलांचा नियम पाळावाच लागेल. मग याच्यासाठी आपण आंदोलन केलं, आता चालू आहे, सरकारचा फॉलोअप चालू आहे. आता सरकारच्याही लक्षात आलं. तसं तुम्ही आता म्हणले का हिंदूंनी कमी मतदान केलं? हे खरं आहे का हिंदूंनी कमी मतदान केलं? परंतु मोदीकडनं भाजपाकडनं हिंदूंना जेवढी अपेक्षा आहे, काय असतं? सचिन तेंडुलकर ज्यावेळी बॅटिंगला उतरतो त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? सेंचुरी मारली पाहिजे ना. त्यामुळं लोक म्हणले, अहो एक वेळी तुम्ही राम मंदिर दिलं, 370 हटवलं, स्ट्राईक केली, एवढ्या हळूहळू आम्हाला चालणार नाही. लोक म्हणले तुम्ही हिंदू राष्ट्र घोषित करा तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ. आणि हिंदू नाराज नव्हता, कार्यकर्ता नाराज होता. बरोबर का नाही? भाजपवाले, किती भाजपवाले गौरक्षकाच्या मागे उभे राहतात हो? किती जण हिंदूवाद्यांच्या मागे राहतात? पीडित आहे का नाही? मग यांच्यासाठी कोण उभं राहणार? म्हणून मी तुम्हाला सांगतो का, तुम्ही एक नियम करा. मी पूर्ण निवडणुकीत जिथं जिथं चाललो तिथं सांगू राहिलो, ज्यावेळी तुमच्याकडे कोणताही उमेदवार येऊ, मोबाईल काढायचा आणि मोबाईल काढून त्या उमेदवाराला ऑन करायचा आणि त्याला म्हणायचं की सांग, तू जर निवडून आला, चला तू नका म्हणू, तुम्ही निवडून आले तर विधानसभेत गेल्यानंतर लव जिहादच्या कायद्याची प्रस्ताव मांडणार का? तर मतदान देतो. तुम्ही निवडून आले तर धर्मांतरणावर बंदीचा कायदा आणणार का? तर मतदान देतो. तुम्ही निवडून आले तर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एनआरसीचा प्रस्ताव आणणार का? तर मतदान देतो. नाही तर नाही. कुणी असो, ज्या दिवशी तुम्ही असं सुरू कराल त्यावेळी सगळे तुमच्या अजेंड्यावर येतील. नाही तर सबका साथ सबका विकास, हे सबका मध्ये आपले असू शकतात सबके, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु जिनका साथ इनका विकास ऐसा शुरू करो, फर्क दिखाई देगा. खैर, आपण आलो होतो संख्येवर, आणि म्हणून दुसरा उपाय, 25% संख्या ही घुसखोरांची आहे. किती टक्के? मुस्लिम पॉप्युलेशनच्या किती टक्के? 25%. मग जर 25% कमी झाले तर हिंदूंच्याकडे 25 वर्ष अजून मिळतील. किती? फक्त 25, जास्त नाही. पण आज तुमच्या हातामध्ये फक्त किती वर्ष आहे? 2048 साली भारत हिंदू अल्पसंख्याक होणार. हे कोण सांगतं? पीयू रिसर्च सेंटर नावाची संस्था आहे अमेरिकेची. ती जगाच्या जनसंख्येच्या आकड्यांवर काम करते. तिने रिपोर्ट दिला का 2047 साली 48 साली भारतातला हिंदू अल्पसंख्याक होईल. आणि एक संस्था तुम्हाला माहित असेल, PFI, तिचे कागद आणि प्रोजेक्ट पकडला गेला. तिने भारताच्या इस्लामीकरणाचं टार्गेटही काय ठेवलेलं होतं? 2048. सगळे तुम्ही 48 पाहणार आहात. ज्यांचं वय जास्त आहे त्यांनीही पाहो अशी ईश्वराला प्रार्थना. पण असा 48 पाहिलेला तुम्हाला आवडेल का, ज्यामध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला राहील? नाही म्हणल्याने होणार नाही. उपाय पुढे सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही संख्येने घटता त्यावेळी होतं काय? आता बांगलादेश मधले व्हिडिओ आठवतात का? विसरले? हिंदूंना विसरायची सवय काय आहे ना, लवकर विसरतात. एक व्हिडिओ मला अजूनही आठवतो. एक घरामध्ये जिहादी घुसतात. 16 जिहादी एक घरात घुसतात. बापाला खांबाला बांधतात, आईला खांबाला बांधतात, भावाला त्यांच्या पायाला बांधतात आणि एक नाबालिग मुलींचा 16 जिहादी बलात्कार करतात. त्याचा व्हिडिओ बनवतात आणि पूर्ण बांगलादेश नाही जगभर फिरतो. तुम्हीही पाहतात.
काय दोष होता त्या मुलीचा? काय दोष होता? ती हिंदू होती, पण एवढाच दोष नव्हता. दोष पुढे सांगतो. अजून एक व्हिडिओ आठवण करून देतो. जिहादी बांगलादेश मधल्या हिंदूंच्या घरात घुसतात आणि घरात घुसल्यानंतर एका बाईची साडी उतरवतात आणि 6 सदस्यांच्या गळ्याला त्या साडीनी गळफास देऊन 6 सदस्याला त्याच घराच्या छताला टांगतात, व्हिडिओ बनवतात, पुन्हा सगळीकडे पाठवतात. आत्ताचा व्हिडिओ आठवत असेल. काय चूक होती? सांगा, काय चूक होती? नाही, हिंदू होणं चूक नाहीये. चूक काय माहितीये? ज्यावेळी संख्या घटत होती त्यावेळी काही उपाय केला नाही. ढाक्यातल्या हिंदूला वाटायचं काय रे, आम्ही तर मखमलचा व्यापार करतो, आम्ही तर मोठे व्यवसाय आहे. ढाक्याची मखमल किंवा तिथली साडी काडीच्या पेटीमध्ये बसायची, माहितीये ना? अंगठीमधून पूर्ण साडी निघून जायची. इतकी मुलायम, इतकी कला त्या ठिकाणी होती. जगभर त्याचं एक्सपोर्ट व्हायचं. ढाका एक मोठं औद्योगिक केंद्र होतं. हिंदूला वाटायचं काय रे, आम्ही तर व्यापारी उद्योगपती आहोत, हे तर आमच्याकडे काम करतात, काही होणार नाही. ही चूक श्रीनगर आणि काश्मीरच्या हिंदूंनी केली. केशरची खेती आमची आहे, सफरचंदाचे बगीचे आमचे आहे, आम्ही तर श्रीमंत आहोत, ते तर आमच्याकडे काम करतात. आताही बंगाल मधला हिंदूचे भोगतो, त्याचे कारण पाठीमाग आहे. आणि आपणही जर उद्या हे भोगायची वेळ आली तर त्याचंही कारण पाठीमागून सुरू झालेलं आहे. यांनी सगळ्यांनी विचार केला की आम्ही तर आता ठीकठाक संकेत आहोत, जसं तुम्हाला वाटतं, आणि या वाडीकडे दुर्लक्ष केलं. आणि मग मस्जिदीहून लावलेल्या स्पीकर वरून घोषणा दिल्या गेली का तुमच्या मुलीला, बायकोला आणि सुनेला सोडा आणि पुरुष काश्मीरच्या बाहेर जा. दिली का नाही घोषणा? आत्ताही किंवा पाकिस्तानातून आलेले आपले सिंधी भाई पण इथं बसलेले, मी त्यांना आज भेटलो. हे सिंधी कोण आहे तुम्हाला माहिती आहे? हिंदूंमधली सगळ्यात कट्टर जात जर कुठली असेल तर ती सिंधी हिंदू आहे. मी असं का म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे? हे सिंधी कोण आहे? ज्यांच्याकडे सिंधमध्ये, पाकिस्तानमध्ये मोठ्या मोठ्या हवेली होत्या, मोठे मोठे शेतीचे पट्टे होते, त्यांच्या पुढे ज्यावेळी ऑप्शन आला की ही एवढी मोठी संपत्ती वाचवायची का धर्म वाचवायचा, आमच्या सिंधी भावांनी संपत्तीला लात मारली, सगळं सोडून भारतामध्ये आले. आणि म्हणून वाचले. नाही तर आज जे सिंधी तिथं राहिले त्यांचे हाल काय? निदान त्यांच्याकडे येण्यासाठी ऑप्शन होता, इथं ते आले. तुमच्याकडे काय ऑप्शन आहे का? कुठं जाणार? कोणत्या देशात जाणार? युरोप संपला, अमेरिकेत संपला, तोपर्यंत जेवढे शिफ्ट व्हाल तोपर्यंत संपलेला राहील. कोणतंही नाही. भारतातले 9 राज्य गेले. 2011च्या आकड्यानुसार 2021ला जनगणना झाली नाही, नाही तर 13 राज्य गेले असते. आज महाराष्ट्र हिंदू पॉप्युलेशन पर्सेंटेज मध्ये 21व्या नंबरला आहे. महाराष्ट्रापेक्षा 20 राज्य पुढे जिथे हिंदू पॉप्युलेशन इन पर्सेंटेज जास्त आहे. मुंबई जी आहे ती मुंबई आता 64% हिंदू फक्त शिल्लक आहे. टाटा कन्सल्टन्सीचा आकडा आला, पाहिला असेल ना, आता एक रिपोर्ट आला. मी तर एवढ्यापासून ओरडत होतो, मी तर दाखवत होतो आपल्या टीव्ही चॅनलवर. 2017ला मी दाखवलं का दर महिन्याला दक्षिण मुंबई जी सगळ्यात श्रीमंत आहे त्या मुंबईत प्रॉपर्टीच्या ज्या रजिस्ट्री होतात त्या 100 पैकी 70 रजिस्ट्री या मुसलमानांच्या होऊ राहिल्या. आकडे दाखवत होतो, लोक माझ्याकडे दुर्लक्ष करीत होते. आता टाटा कन्सल्टन्सीचा आकडा आला आणि त्यांनी सांगितलं 64% हिंदू फक्त शिल्लक आहे. म्हणजे आता मुंबई एक दिवस हातातून जाणार का नाही? मग जर गेली, जिच्यासाठी ती महाराष्ट्रात राहावी म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांनी बलिदान दिलं, ती मुंबई हातातून जाईल जिचा टॅक्स देशाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये 33% आहे. बांगलादेश मधल्या या हिंदूंवर ही पाळी यामुळे आली कारण ज्यावेळी ते वाचू शकत होते त्यावेळी लढले नाही. महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या राहिलेल्या हिंदूंवरही ही पाळी येईल जर ते वेळ आहे त्यावेळी लढणार नाही.
आता मी तुम्हाला बांगलादेश आणि काश्मीरचं सांगितलं तर तुम्हाला वाटलं, तुम्हाला माहितीये भारत 2048ला जरीही हिंदू अल्पसंख्याक होणार असला तरी महाराष्ट्रातला हिंदू 38 मध्ये होणार. किती म्हणजे आजपासून किती वर्षांनी? 14. मुंबई 10 वर्षांनी होणार, पुणे 15 वर्षांनी होणार, छत्रपती संभाजीनगर 5 वर्षांनी अल्पसंख्याक हिंदू होणार, नागपूर 10 वर्षांनी होणार. या नागपूरमध्ये राज्याची उपराजधानी, तिथं बांगलादेश नावाची वस्ती आहे. तुम्ही पत्ता लिहा आणि बांगलादेश नागपूर असं लिहून कार्ड पाठवा, तिथं डिलिव्हर होतं. अफगाणपुरा नावाचा मोहल्ला आहे जिथं अफगाणी मुसलमान राहतात, त्याची संख्या 15,000 आहे. मुंबईमध्ये पाकिस्तान नावाचा एरिया आहे. पाकिस्तान तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल, याची बातमी पण आली होती. जर आपण हे दुर्लक्षित आज करतोय, आपल्याला वाटतं का हिंगणघाट मध्ये आम्ही आहे, पण हिंगणघाटच्या सगळ्या लोकांनी मिळून मागच्या 5 महिन्यामध्ये 7,000 पोरांना जन्म दिला का? नाही. पण 7,000 घुसखोर आले का नाही? त्याला तुम्ही थांबू शकता का? खरं तर थांबू शकतात. या शहराच्या नगरपालिकेने एक प्रस्ताव पारित करावा. इथं बसलेले आहे, प्रस्ताव पारित करा. भले निवडणुका नसल, इथं नगराध्यक्ष नसल तर ग्रामसभेनी प्रस्ताव पारित करा गावांनी मिळून, का आमच्या गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची नागरिकता आम्ही चेक करणार. करू शकता का नाही? कायदा थांबवतो का? सरकारची वाट कशाला पाहता? सरकारने केलं पाहिजे म्हणून आंदोलन करूच, पण हे शिवबाचं राज्य आहे. दिल्लीच्या तख्ताहून आदेश यायला उशीर असेल तर शिवाजी महाराज चुप बसले असते का? रायरेश्वराच्या मंदिरात गेले असते आणि शपथ घेतली असती का एक एक घुसखोराला राज्याच्या बाहेर काढू. आणि म्हणून सुरुवात करा. अनेक ग्रामपंचायतींनी सुरुवात केलेली आहे. नगरपालिका, इथं नगरपालिका आहे ना, तुम्ही सगळे हिंगणघाटचे आहात. ठरवायचं का या गावात असं की कोणाची नागरिकता कोणत्या देशाची चेक करायचं अभियान चालवलं पाहिजे का नाही? चालवणार का? कोण कोण समर्थन देतं याचं? मित्रांनो, जर काश्मीरच्या हिंदूंनी वेळीत जागावून संख्या वाचवली असती तर मस्जिदीवरून स्पीकर मधून आवाज देण्याची हिंमत झाली नसती. जर बांगलादेश मधल्या हिंदूंनी आपली संख्या वाचवली असती तर त्यांच्या मुलीवर 16 जिहाद्यांनी बलात्कार करण्याची स्थिती आली नसती. जर तुम्ही संख्या आणि हिंमत वाचवली असती तर एकही मुलगी लव जिहादचा शिकार झाली नसती. मला सांगा, इस्रायलच्या कुणीही मुलीबरोबर, ज्यूच्या मुलीबरोबर लव जिहाद होतो का? हा? मग तुमच्या आमच्या मुलीबरोबर का होतो? म्हणजे काहीतरी कमी आहे ना आमच्यात, आहे का नाही? एक ज्यूस मुलीच्या बाजूला जर वाकडी नजर करून कुणी पाहिलं तर तो डोळा राहील का? हा? मग आम्ही काय करतो? भांगड्या भरल्या आम्ही कायद्याला. मला लोक फोन करतात, रोज शेकडो फोन येतात सुदर्शनला लव जिहादच्या केसेसला. पूर्वी तर आम्ही एकदम एका पायावर उभं राहायचो आणि मदत करायचो. आम्ही आता स्टाईल बदलली. आता लव जिहादची कंप्लेंट करणारा बापाचा किंवा भावाचा फोन आला तर आम्ही सांगतो, भाऊ म्हणून तू काय केलं आधी सांग. तू भाऊ म्हणून काय केलं सांग. राखी तुला बांधलेली आहे, आम्ही तर मरायला तयार आहोत, पण तू आधी जाऊन ठोकू नये, तुझ्या मागे आम्ही उभे. आणि आता तर लव जिहाद विवाहित महिलेबरोबर व्हायला लागला. 35% नवीन ज्या लव जिहादच्या केसेस शहरामधल्या त्या महिलेच्या, विवाहित महिलेच्या आहे. आणि जास्त केसेस होतात दुसरं लग्न करू इच्छिणाऱ्या महिला, ज्यांची प्रोफाईल त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली आहे, कमवती. आता तुम्ही एक नवीन बातमी आठवण करून देतो फक्त. एक अब्दुल होता, त्या अब्दुलनी 50 महिलांबरोबर लग्न केले होते
आणि 50च्या 50 महिलांच्या तो संपर्कात होता. त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं आणि सांगायचं का मी एक अधिकारी आहे, गुप्त आहे, मला आयडेंटिटी सांगता येत नाही आणि म्हणून मला प्रवास करावा लागतो, महिन्यात एकदा तुझ्याकडे येत जाईल. एकाच फरीदाबाद मध्ये त्यांनी 20 महिलांच्या बरोबर लग्न केलेलं होतं. हे सगळं गुगलवर आहे, बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहे, मी फक्त आठवण करून देतो. मग तुम्ही झोपलेले आहे का जागे? ही स्थिती निर्माण झाली. यातून बाहेर पडण्याशिवाय उपाय नाही. तुमच्याकडे एकच मार्ग आहे. खरं म्हणजे हिंदूला एक दोष, आजार झालाय मागच्या काही वर्षापासून. काही झालं का तो रडतो. लव जिहाद झाला रडणार, लँड जिहाद झाला रडणार, दंगल झाली रडणार. शिवाजी महाराज रडले असते तर तुम्ही आम्ही इथं या हॉलमध्ये असतो का? मस्जिदीचा टाइम एखाद्या मस्जिदीत असतो. ते रडले नाही म्हणून एक नारा आजपासून लिहून घ्या आणि तुमच्या घरात आणि गावात टांगा, गावाच्या वेशीवर टांगा. रडायचं नाही, लढायचं. माझ्या पाठीमागे म्हणा, रडायचं नाही, जरा लढण्याच्या आवाजात, रडायचं नाही. जो लढतो तो जिंकतो, बरोबर ना? जो लढतो तो जिंकतो आणि जो रडतो तो आपल्याला आहे ना आजकाल सिम्पॅथी गेन करण्याची सवय लागलेली. सिम्पॅथी गेन. पराक्रम करती नाही लोक, पराक्रम नाही करती. नेते मंडळी सुद्धा परिक्रमा करतात नेत्यांची, पराक्रम कमी करतात. खूप कमी लोक आहे स्वाभिमानाने पराक्रम करणारे. मित्रांनो, हा वेळ पराक्रमाचा आहे. तुम्हाला वाचवायला कुठला दुसरा देश येणार नाही, दुसऱ्या गावातले हिंदू येणार नाही, कारण त्यांचं काय होणार याचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो का महाराज गडावर गेल्यानंतर परतीचे दोर काय करायचे? काय करायचे? आता तुमच्या पुढेही एकच ऑप्शन आहे, लढायचं. परतीचे दोर कापलेले आहे. ज्या दिवशी हिंदू समाज हे ठरविल का आता कोणत्याही वस्तीतून, गावातून, मोहल्ल्यातून, गल्लीतून पलायन करायचं नाही, लढायचं, त्या दिवशी एकही हिंदू कुठल्या मोहल्ल्यातून कमी होणार नाही. आता तुम्ही टाळी तर वाजवली, पण आता मी तुम्हाला विचारतो, मुसलमान ईड्यामध्ये एखाद्याच्या सायकलचाही जरी धक्का लागला तरी 5 मिनिटात किती गोळा होतात? आणि तुमच्या घरावर एखाद्या जिहाद्याने हमला जरी केला, शेजारी तरी येतो का? मग तुमचा शेजारी तुमच्या मदतीला येतो का? अच्छा, हा दोष सुद्धा तुम्ही शेजाऱ्याला देता, है ना? किती सोपं आहे. हाच दोष आहे आपला. मी सांगतो तुम्ही दोषी आहे, कारण ज्यावेळी शेजाऱ्यावर वेळ आली होती त्यावेळी तुम्ही उभे राहिले नव्हते. ज्यावेळी आपण असं सुरू करू, काय रे त्याचा गुण काय, दोष काय, नंतर पाहू. आपलाच एखादा हिंदूवादी कार्यकर्ता, गौरक्षक असेल, बजरंगी असेल, त्याच्यावर पोलीस केस झाली का चांगले चांगले लोक त्याच्यापासून कन्नी काटायला लागतात. म्हणतात अहो याच्यावर केसेस आहे, FIR आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि तिकडे फिलिस्तीनचा झेंडा घेऊन इथं फिरतात. बरोबर ना? तिथल्या आतंकवाद्यांचे मर्डर इथं, त्यांचं बलिदान म्हणून इथं साजरं करता का नाही? मी अकोल्यात होतो काल. अकोल्यामध्ये जो इस्रायलनी तिथं मारला का दुसऱ्या दिवशी त्याचं पोस्टर अकोल्यात लागतं आणि त्याच्या समोर मुसलमान येऊन त्याच्या शांतीसाठी नमाज पडतात. ती कुठली एक नमाज म्हणती मेल्यानंतर ती होती. मला सांगा, जर ते असं वागत असतील तर तुम्ही पण आपला तेडा है पर मेरा आहे, थोडाफार दोष प्रत्येकात असतो, माझ्यातही आहे. जर अनेक अपूर्णांक घेऊन एक पूर्णांक करायचा विचार आपण केला आणि कोणीही हिंदू अडचणीत आला त्याच्या वेळी तो ठीक बरोबर काय नंतर पाहिलं, पण भाऊ म्हणून जर त्याच्या बरोबर उभे राहिला तर कुणीही जहाद्याची ताकद नाही कुठल्या हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहायची. फक्त आमदार निवडून देणं, सरकार बनवणं एवढं पर्याप्त नाही. एवढ्यानी जर पर्याप्त असतं तर पुन्हा असं करायची गरज पडली नसती. लक्षात घ्या, समाज सबळ झाला पाहिजे, सज्जन शक्ती मजबूत झाली पाहिजे.
आज मला सांगा, डेअरिंग जास्त कोण करतो? तुमच्या गावातला दुर्जन का सज्जन? है ना? मग दुर्जन डेअरिंग करू शकतो, सज्जन नाही करीत का? स्वामी विवेकानंद जी म्हणतात की मुझे दुर्जनों की दुष्टता का इतना डर नहीं जितना सज्जनों की निष्क्रियता का है. मग आपल्याला आपल्या सज्जनतेची व्याख्या बनवली पाहिजे का नाही? आणि एक दुसरा नियम सांगतो, युद्ध काळाचे नियम वेगळे असतात आणि सामान्य दिवसाचे नियम वेगळे असतात. सध्या हिंदू समाज ज्या स्थितीतून जात आहे तो वेळ युद्ध काळाचा आहे, सामान्य दिवसाचा नाही. आपण पुन्हा आदर्श स्थापित करू, परंतु सध्या आपल्याला आदर्श स्थापित करण्याऐवजी हिंदूंची संख्या स्थापित करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल सुरेश चव्हाण के सांगतात पोरं पैदा करा, थोडंसं डांबीज बना. तुम्ही आम्हाला सुधरवायला आले का बिघडवायला आले? संघामध्ये एक गाणं आहे, आम्ही बिघडलो. खरं म्हणजे त्या बिघडलो मध्ये काय आहे? घडलो. आणि म्हणून मी म्हणतो का मी पण बिघडलो आहे, तुम्हीही. कारण बिघडल्याशिवाय ते मराठीत एक डायलॉग आहे ना, आता माझी. आणि ज्यावेळी सटकती त्यावेळी काय होतं? त्यावेळी औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात राहतो तरीही 1 सेंटीमीटर जमीन घेऊ शकत नाही ज्यावेळी आमची सटकती. पण आमची सटकती कधी? ज्यावेळी दंडा पडतो. आणि आता तर दंडा पडल्याने सटकत नाही, कारण सटकायची ताकदच गेली. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. आणि म्हणून मित्रांनो, जर काही करायचं असेल तुम्हाला तर फक्त मतदान नाही, ते तर करा 100%. इलेक्शन चालू आहे म्हणून सांगतो, मी एक नारा दिलेला आहे. मी तर वोट जिहाद 21 वर्षापासून म्हणतो. जे सुदर्शन पाहत असतील त्यांना माहिती आहे, हा शब्द माझाच आहे. लव जिहाद शब्द मी 9 ऑगस्ट 2005 ला पहिल्यांदा वापरला. 45 प्रकारचे जिहाद मी स्थापित केलेले काही आहे. नौकरशाहीमध्ये मुसलमानांची घुसबोट, त्याच्यावर मी यूपीएससी जिहाद नावाचा अभियान चालवलं होतं, तुम्हाला माहित असेल. त्या अभियानामुळे माझ्यावर 1700 FIR झाले. आता मी तुमच्या पुढे उभा आहे, माझ्यावर 1829 FIR आहे देशभरात. किती? फक्त 1829. एवढे दाऊदवर पण नाहीये, बरोबर ना? दाऊदवर आहे की एवढे नाही? छोटा शकील बिकील सगळे जोडा तरी 1829 होत नाही. पण हे सगळे 1829 FIR कोणत्याही निजी अपराधासाठी नाही, तर भगवा झेंडा हातात घेऊन उंच धरण्यासाठी आहे, आणि तो मी धरत राहणार. एक FIR झाला का लोक घाबरून जातात. मला माहिती आहे इथं पण आहे, आणि घाबरणं ग्रामीण भागात स्वाभाविक आहे. पण त्याच्याबरोबर उभे राहा. मी अकोल्यातल्या उद्योगपत्यांबरोबर माझी बैठक चालू होती. मी त्यांना म्हणलं का तुम्ही तुमच्या इथं फायर इन्शुरन्स काढतात, बिल्डिंग इन्शुरन्स काढतात, थेफ्ट इन्शुरन्स काढतात, कार इन्शुरन्स काढतात, हेल्थ इन्शुरन्स काढतात, आहे का नाही सगळे इन्शुरन्स? आजकाल तर तुमची डिफॉर्मेशनचा पण इन्शुरन्स काढला जातो. मग मला सांगा, तुमची इज्जत वाचवण्याचा, तुमची मुलगी वाचवण्याचा, तुमची संस्कृती वाचवण्याची इन्शुरन्स कंपनी आहे का कुठली? आहे. तुमच्या शहरात धर्मासाठी लढणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहा, तो तुमची ही सगळी वाचवेल. आपल्या इन्कम मधला एक हिस्सा या शहरामधल्या सज्जन आणि लढणाऱ्या शक्तीच्या मागे उभं करा. असा फंड बनवा, असा अजेंडा बनवा. मला आज काही उद्योगपती अकोल्यात भेटले, ते म्हटले की त्या रेल्वे स्टेशनवर आहे ना खूप गुंड झाले आणि तिथून सज्जन माणूस जाऊ शकत नाही. गाडीत बसल्यावर ते म्हणाल तेवढे पैसे द्यावे लागतात, उलट सीधं शिव्या देतात, अमुक करतात, तमुक करतात. मी म्हणला तुम्ही तर फार मोठे व्यक्ती दिसताय, तुमच्या घरात त्यांच्या घरी नाश्त्याला गेलतो मी, पण मी काय फार गोड बोलून उपचार करणारा माणूस नाहीये. त्यामुळे मी त्यांना म्हणलं की तुमची घराची किंमतच 10-1 कोटी रुपये दिसते, आणि तुम्हाला कोणी गुंड जर असा वागत असेल तर तुम्हीही एक गुंड पाळण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. काटे से लोहे से. तुम्ही म्हणाला आता सुरेश चव्हाण की जरा जास्त सांगू राहिले.
पण चुकीचं सांगतोय का? हे सगळं माझे शब्द आहे का? या कहावती आहे, आधीपासून आहे. अरे गुंड पाळायची गरज नाही हिंदूंना. जो कोणी हिंदुत्वासाठी काम करीत असेल त्याच्यावर केस झाली तर त्याला जामीन द्यायला जा. तो जेलमध्ये गेला तर त्याच्या घरात फक्त राशन पुरवा, तो मरायला सुद्धा तयार होईल. पण आपण असं करतो का? नाही. आमदारकीच्या निवडणुकीत आमदाराला डोनेशन द्याल, परंतु लढणाऱ्याला पैसे नाही देणार. हे हिंदू समाजाचा सार्वत्रिक दोष आहे. मी काय हिंगणघाटवाल्याला म्हणत नाही. हिंगणघाटमध्ये थोडंफार स्थिती इकडे तिकडे असू शकते, परंतु हा सार्वत्रिक दोष आहे. हा दोष दूर झाल्याशिवाय वाचणार नाही. बंगालच्या हिंदूंनी, बांगलादेशच्या हिंदूंनी, पाकिस्तानच्या हिंदूंनी, काश्मीरच्या हिंदूंनी हे सगळे दोष असेच पाळले, म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. आपल्याला अशी वेळ येऊ द्यायची का? नाही. मग उपाय काय? तुम्ही म्हणाल आतापर्यंत समस्या सांगितली, आता उपाय. पहिली तर मी तुम्हाला सगळ्यात मोठी समस्या काय सांगितली? भारताची सगळ्यात मोठी समस्या काय? जोरात काय? वाढत चाललेली मुस्लिम जनसंख्या. उपाय काय? जनसंख्या नियंत्रण काढून आणणार कोण? भाजपवाले. त्यामुळे भाजपवाल्यांच्या मागे लागायचं. कधी आणणार विचारायचं. नमस्कार करायच्या आधी भाजपवाला दिसला का त्याला म्हणायचं जनसंख्या नियंत्रण कायद्याचं काय झालं बोला, मग म्हणा नमस्कार. असं चालू कराल देशभरातले भाजपवाले, मग पार्टीच्या अध्यक्षाला फोन करतील आणि म्हणतील अहो देशभरातले सगळे हिंदूवादी आम्ही दिसलो का आम्हाला म्हणत्या जनसंख्या नियंत्रण कायद्याचं काय झालं? होऊ शकतं का नाही? तुम्ही स्वतःसाठी मागू राहिले का? असं ज्यावेळी सुरू होईल, अबा पॉलिटिक्स इज द गेम ऑफ डिमांड अँड सप्लाय. खरं आहे का नाही? आता डिमांड अँड सप्लायचं एक उदाहरण देतो. एक नवीन सुप्रीम कोर्टाने कायदा केलाय. पुरुष पुरुषाशी लग्न करू शकतो, महिला महिलेशी लग्न करू शकते. ऐकलं ना? कोणाला पाहिजे का हे? मग कसं काय आलं? एक तर विदेशी षड्यंत्र करणाऱ्या कंपन्यांनी, एनजीओनी इथल्या परिवार व्यवस्थेला तोडण्यासाठी, कारण परिवार व्यवस्था मजबूती आहे. आमचे गेस्ट, मी नाव विसरलो, माझ्याबरोबर बसलेले स्वाद चहा ना, अशोकजी स्वाद चहावाले, 4 भावांचे एकत्र घर दिसून माझा सीना एकदम चौडा झाला की हे एकत्र राहतात. नाही तर सगळ्यात पहिला शत्रू आजकाल कोण असतो? कारण त्या शत्रूशी लढता नाहीयेत, म्हणून कोणाशी लढतो? ही स्थिती आहे समाजाची. आणि म्हणून मित्रांनो, हा कायदा तर सरकारने आणायचा. घुसखोरांना कोण काढणार आहे? हे पहा, केल्याने होत आहे रे. जून महिन्यामध्ये मी आंदोलन चालू केलं. मला अनेक जण म्हणले सुरेशजी आम्ही तर कॉलेजला होतो ना तेव्हापासून ऐकतो, कारण 71 पासून घुसखोरीचा जास्त मुद्दा चालू आहे, हा मुद्दा उठणार नाही. अनेक मोठे नेते आणि पत्रकार मला म्हणले, परंतु माझा सुदर्शन चक्रावर विश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे, मी फक्त भाषण देत नाही, मी सुप्रीम कोर्टात गेलो, याचिका लावली, जनतेमध्ये आलोय, भाषण देऊ राहिलो, सरकारला भेटतो, फॉलोअप करतो, मुख्यमंत्र्यांना भेटतो, फॉलोअप करतो, आणि लोकांचे मिस कॉल एकत्र करतो, सिग्नेचर घेतो, साम दाम दंड भेद सगळं करतो. कोर्टात गेलो, कोर्टात सांगितलं का सांगा घुसखोरांना बाहेर काढलं पाहिजे का नाही? 15 दिवसापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं का एक एक घुसखोराला बाहेर काढलं पाहिजे. केल्याने होत आहे रे, जोरात केल्याने होत आहे रे. हे मंत्र आहे. हे जे मी तुम्हाला सांगतो ना, रडायचं नाही लढायचं, केल्याने होत आहे रे, हे सगळे मंत्र आहे. जसं गायत्री मंत्र पुण्य देतो तसं हे सुरक्षा देतात. ठीक आहे ना? याचं परत परत म्हणायचंय. पूर्वी आपल्या घरामध्ये सुविचार लिहिलेले असायचे भिंतींवर, आठवतं ना? शाळेमध्ये. आजकाल दिसतं का कुठं? आजकाल सोशल मीडियावर पण काय काय फॉरवर्ड करतात तुम्ही. तर मित्रांनो, हे करायचंय सरकारने, पण तुम्ही आम्ही काय करायचं? सगळं जर सरकारने करायचं तर तुम्ही आम्ही काय करायचं? सरकारने करायच्या गोष्टी वेगळ्या आहे, तुम्ही आम्ही करायच्या गोष्टी वेगळ्या आहे. मी तुम्हाला एक टीव्ही चॅनलचा मालक असूनही सांगतो,
तुम्ही सगळ्यात आधी परिवार वाचवा. त्यासाठी तुमच्या घरातला टीव्ही आणि मोबाईल रोज 1 तास बंद ठेवा आणि घरातले सगळे एकत्र बसा. हे आजकाल होत नाही, शहरामध्ये तर बिलकुल होत नाही. आणि त्या मुलीला, घरातल्या महिलांना बाहेर काय चाललं ते सांगा. राजकारणावर चर्चा करू नका. त्यांना परिवारामध्ये प्रबोधन द्या. फक्त भाषण किंवा पैसे आणून देणं हे तुमच्या प्रमुखाचं काम नाही. त्यांना संस्कार करणं हेही तुमचंच काम आहे. आणि तो जो चुकतो मग तो पुढे काही करू शकत नाही. त्याचप्रमाणे मी तुम्हाला विचारतो, तुम्ही तर सगळे कट्टर हिंदू आहात. दररोज मंदिरात जाणार तुमच्यापैकी कोण कोण आहे? रोज मंदिरात जाणारे 25% जण आहे फक्त. आणि हाच प्रश्न तिकडे असता तर किती हात उठले असते? शुक्रवारी मस्जिदीमध्ये नमाजला जागा पुरती का? म्हणून ते कुठे नमाज पडता. आणि आपल्या मंदिरांमध्ये चौघडा वाजवण्यासाठी, घंटी वाजवण्यासाठी मोटर लावलेली असते. मग कोण कट्टर आहे? कोण कट्टर आहे? तुम्ही का ते? मग दोष तुमचा का त्यांचा? मंदिरात जायचं नाही. किती लोकांनी गुरु केलेला आपल्या जीवनामध्ये, धार्मिक गुरु? 5%. आमचे गुरु म्हणायचे, ज्यानी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आपल्याला आजकाल फक्त पैसे कमावण्याचं ज्ञान पाहिजे, बरोबर ना? सगळ्यांना काय पाहिजे? पैसे कमावले, नोकरी लागली, करिअर झालं. आजकाल सक्सेस स्टोरीचा अर्थ आहे का मोठं घर बनवलं, गाडी घेतली, स्मार्टफोन घेतला, मुलगा चांगल्या मोठ्या शाळेत शिकायला गेला का तो सक्सेस, यश असं म्हणता ना लोक? तुम्हाला माहिती आहे, असे पोरं बनवणारे लोक पुण्यामध्ये सगळ्यात जास्त राहतात. आणि ते सगळे मुलं आज विदेशात जाऊन मोठमोठ्या कंपन्यात चालवतात. पण आई बाप जर आजारी पडले, आजारी पडणं सोडा, मेले तर त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा वेळेवर येऊ शकत नाही. ही चांगली स्थिती आहे का? ठीक आहे, पैसा कमावला पाहिजे, सगळं बरोबर आहे. आणि खूप कमावला पाहिजे. इतका कमावला पाहिजे का आपल्याकडे म्हणलेलं आहे, मला ते नेमकं वाक्य आठवत नाही, कबीराचं वाक्य आहे का, दरवाजात आलेला कोणीही भिकारी परत गेला नाही पाहिजे, साधू परत नाही गेला पाहिजे, आणि आमच्या घरातली चुला रोज चालला पाहिजे, 2 वेळचं जेवण भेटलं पाहिजे. असंही मी म्हणत नाही. मी म्हणतो इतका पैसा कमावला पाहिजे का प्रत्येक विधर्मीला संपवण्याची ताकद तुमच्या पैशात पाहिजे. कमवा, परंतु पैसे कमवताना तुमच्या मुलांना संस्कार द्यायचं काम कोणाचं आहे? शाळा संस्कार देते का? कोणत्या शाळेत संस्कार मिळते? मी एक शाळेमध्ये गेलो नोएडाला, तिथं 1 लाख रुपये महिन्याच्याही शाळा आहे. शाळेची फीस किती? ₹1,00,000 महिना. अॅन्युअल फंक्शन होतं. मग सुरेश चव्हाण की चॅनलचा मालक आहे म्हणून बोलवलं त्यांनी मला. सिक्युरिटी असती, थोडं त्यांच्यासाठी शो होतो, बोलवलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं का चुकीचा माणूस बोलवला. मी त्यांना विचारलं, म्हणलं हो तुम्ही एवढे लक्ष्मी पुत्र आहात, पूर्व पुण्याशिवाय पैसा मिळत नाही, हे बिलकुल खरं आहे. परिश्रमाशिवाय मिळत नाही, बिलकुल खरं आहे. तुम्ही कमावला, तुमचा धन्यवाद. मला सांगा, तुमचे मुलं 5वी पर्यंत स्कूल होतं, म्हटलं तुमचे मुलं 20 वर्षांनी या देशाचे नागरिक बनतील, त्यावेळी भारतामध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला राहील. तुमचा मुलगा त्यावेळी को लाईफ सहजीवन जगण्याच्या स्थितीत राहील का? तो सज्जन आहे, काही वाद नाही, संस्कारीही आहे, पण तो कोणावर हमला करणार नाही. पण 20 वर्षांनी एखादा जिहादी सुरा घेऊन जर त्याच्या पाठीमागे लागला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो किती किलोमीटर पळू शकतो? ग्रामीण भागात हा प्रश्न फार वाटत नसेल, पण शहरातले मुलं जीव घेऊन सुद्धा जीव वाचवायलाही पळू शकत नाही. खरं बोलतो का खोटं बोलतो? मग मी त्यांना विचारलं का मग हे पैसे काय कामाचे? मग तुमच्या मुलाला सबळ बनवणं हे कोणाचं काम आहे?
पण पोरं आजकाल जेवढे श्रीमंत लोक होत जातात, मुलाला म्हणजे मजबूत बनवण्याऐवजी पप्पू बनवतात. आणि मग तो पप्पू तुमचा असो नाही तर सोनियाबाईचा असो, तो पप्पूच असतो. थोडा उशिरा करंट लागला तुम्हाला मित्रांनो. आणि म्हणून तुमचा आणि आपल्याकडे म्हण काय, बाप से बेटा, कोणत्या मामल्यात तो पैसे कमवायचे आहे ना. म्हणून काय करतो, एक पिढीने एक फ्लॅट घेतला 2 रूमचा, का पुढची पिढी 3 रूमचा फ्लॅट घेते आणि त्यासाठी 20 वर्ष आयुष्याचे EMI भरत राहते. मग पुढचा येतो तो परत 3 फ्लॅटचा 4चा घ्यायचा विचार करतो. एका छताखाली राहत नाही. तिकडे किती राहत्या, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये अशा घरात त्यांच्या झोपण्याच्या शिफ्ट आहे. पोरांना विचारलं मुसलमानांच्या, का घरी का जात नाही, इथं काय दुपारी रात्री 3 वाजता सुद्धा. त्यांनी सांगितलं आता माझ्या भावाच्या झोपायची शिफ्ट चालू आहे, कामाची नाही. कशाची? मी काय असं करा म्हणत नाही, पण तुम्ही पहा ना किती कमिटमेंट आहे. आज आपली ही स्थिती आहे. उपाय काय? उपाय सरकारने करायचा मी सांगितलं, आता तुम्ही करायचा सांगतो. तुमच्या इथले कोणते कोणते व्यवसाय तुमच्या हातातून गेले. त्याच्या आधी एक महत्वाचं, मला माहित झालं का हिंगणघाट मध्ये डिफेन्स आर्मीच्या जमिनीवर अतिक्रमण आहे का नाही? ते एकदा ज्यांनी काढलं होतं ते इथं बसलेले, तुमचा धन्यवाद, तुम्ही एकदा त्याला काढलं होतं नगराध्यक्ष असताना, पण ते आता पुन्हा झालेलं आहे. माझी माहिती बरोबर आहे का? त्याला काढलं पाहिजे का नाही? आणि म्हणून या निवडणुकीत आश्वासन घ्या नेत्यांकडनं, कधी खाली होणार का नाही. कोणत्याही पार्टीवाल्याला विचारा की अतिक्रमण आहे का नाही, आहे, मग काढलं पाहिजे का नाही. मग काँग्रेसवाले सुद्धा काय म्हटलं पाहिजे, काढलं पाहिजे म्हटलं पाहिजे ना. आणि जर नाही म्हणला तर फसतो का नाही विचारा. 7,000 जे नवीन आले यांचं मतदार यादीतून नावही काढलं पाहिजे, त्यांना मतदान करू दिलं नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल की याची डेट निघून गेलेली आहे, बरोबर ना. मतदार यादी दुरुस्तीची डेट निघून गेली, पण ती दुरुस्तीची नियमावली भारतीय मतदानासाठी, भारतीय नागरिकासाठी आहे. जर हा घुसखोर आहे हे तुम्हाला मतदानाच्या वेळी जरी माहीत झालं तरी तुम्ही त्याला थांबवू शकता. आणि म्हणून तुम्ही तुमच्या गावामध्ये मतदानाच्या 1 दिवस आधीपासून सकाळी सकाळी बूथवर आपल्या टीम बनवा आणि जे 7,000 नवीन घुसखोर बाहेरून आलेले आहे, इथं मतदार झालेले, त्यांना सकाळी 7 वाजता पकडायला सुरुवात करा. कारण सकाळी सकाळी मतदानाला कोण पोहोचतं? त्यामुळे हे सुरुवात करा. तुम्ही 4-5 जरी पकडले तर बाकीचे बूथवर येण्याची हिम्मत करणार नाही. मी उपायावर आलो होतो. उपाय एक असा आहे का तुमच्याकडचे कोणते कोणते व्यवसाय तुमच्याकडनं गेले. या शहरातले फळभाजी कोण विकतं? भाजीपाला, फळ, बरोबर ना. एक फळाचं किती दुकान असतील त्यांचे? नाही, मार्केट पूर्ण दुकानांचे नंबर सांगा, संख्या. 100, 200, 300 काय? 50. चला 100 धरू आपण. 100 जास्तचा आकडा धरू, नाही 100चा धरू. एक दुकान सुरू करायला किती रुपये लागतात? एक ठेलाच असतो ज्यादा तर 10,000. म्हणजे 100 सुरू करायचे असेल तर किती रुपये पाहिजे? फक्त 10 लाख. अवघड आहे का? इथं कोणी पतसंस्था बँकवाला आहे का ज्यांची पतसंस्था किंवा बँक आहे? उभे राहा तुम्ही. जर तुमच्याकडे कोणी 10,000 रुपयाचं कर्ज मागायला आलं भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी, तुम्ही देणार का? टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आता काही लोक असं म्हणतील आपले पोरं काम करीत नाही. मला माहिती आहे असं उत्तर येईल काही लोकांचं. पण ज्या विदर्भात लोक आत्महत्या करतात, जिथं ग्रामीण भागात काय करायचं हा प्रश्न आहे, तिथल्या मुलांना आणून हे काम करायला लावता येऊ शकतं का नाही? केल्याने होत आहे रे, केलेच पाहिजे. अजून कोणता व्यवसाय गेला? भाजीपाला गेला, फळ गेलं, ऑटो
ट्रान्सपोर्ट रिक्षा, एक रिक्षा केवढ्याची? 1.5 लाख. किती रिक्षा असतील? 50. 200. म्हणजे 200 रिक्षाचे किती रुपये झाले? 2.5 कोटी. बरोबर ना? चुकत नसेल तर. फार मोठा आकडा आहे का? 2.5 कोटी जर आपल्या मुलांना व्यवसायाला लावलं, जर इकडे 10 लाख व्यवसायाला लावले, जर गॅरेजला फक्त 50,000 रुपये लागतात त्याला लावले, त्याची संख्या 20, 25, 50 असेल, याचं सगळ्यांचं बजेट तुम्ही मांडलं तरी 5 कोटीच्या वर जात नाही. असं ज्या दिवशी नेते करतील त्या दिवशी निवडणुकीत पैसे वाटायची, मतं मागायची गरज राहणार नाही. लोकांना पोटा पाण्याला लावा, बाटल्या देऊ नका नुसत्या. बरोबर ना? आणि हे पण घरातून नाही द्यायचंय. मुद्रा लोन काढलेलं आहे मोदींनी, विदाऊट एनी साक्षीदार किंवा कोणतेही मॉर्गेज न देता तुम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये कर्ज भेटतं. तुम्ही भाजपवाल्यांनी हे काम करा. आणि म्हणून मी एक अभियान चालवलंय. तुम्ही असं करीत बसाल, कोणी कोणाला भेटत नाही मेळाव्या. आजच्या सभेनंतर मला माहिती आहे, म्हणून मी प्रत्येक ठिकाणी एक नियम बनवला. तो नियम असा आहे का तुम्ही या ठिकाणी एक हिंदू रोजगार मेळावा घ्यायचा. काय? हिंदू रोजगार मेळावा. त्या मेळाव्यामध्ये किती मुलं येतील? अंदाजे तालुक्याचा मेळावा घेतला, किती येतील? 2000 म्हणतं, कुणी 5000 म्हणतं. चला आपण 2000 म्हणू. 2000 मुलं तुम्ही इथं बोलवा, जेवढे काय येतील त्या मुलांचं तुम्ही स्किल टॅगिंग करा. स्किल आणि पॅशन. मी 1 दिवसाचीही पत्रकारितेचा कोर्स केलेला नाही, पण पत्रकारिता माझं पॅशन आहे. पॅशन म्हणजे काय? हिंदीत मराठीत काय म्हणतो आपण? आवड, हॉबी. बरोबर? माझं पॅशन आहे, म्हणून मी पत्रकारिता करतो. माझं पॅशन आहे हिंदूंना जागवणं, म्हणून मी एसी स्टुडिओत बसण्याऐवजी गावागावात जाऊन फिरतो. ज्याला शिक्षण काही असो पण त्याचं काही पॅशन असेल त्याला लिहायला सांगा. प्लस त्याच्यामध्ये काय स्किल आहे. आज हिंदूंच्या मुलांनी ITI फिटर केलेला असेल का नाही? ITI इलेक्ट्रिशियन केलेला असेल का नाही? पण ते काम करतात का नाही? सरकारी नोकरी पाहिजे. आणि मग तोपर्यंत 27, 28, 29 वाट पाहतो, मिळत नाही. तोपर्यंत लग्न, मुलगी मिळत नाही. मग मुलं उशिरा होतात. मग लक्षात येतं का आपल्या वर्गातला अब्दुल होता, 17व्या 18 वर्षी लग्न झालं ना, आपल्या लग्नापर्यंत त्याचा मुलगा लग्नाला आलेला असतो. एक पिढी वाढते का नाही? आणि म्हणून हा मेळावा घ्यायचा आहे. कोण कोण हा मेळावा आयोजित करण्यासाठी वेळ देणार? धन्यवाद. कुणी पण 2-3 प्रमुख लोक उभे राहा, ज्यांना सगळे ओळखतात, जे पार्टीचे नाही, कोणत्याही. कुणी पण हिंदुवादी. काय नाव? शरद. शरद जी. अजून? देवा वाघमारे. बोला. तुम्ही ही बैठक संपल्यानंतर मला भेटा. मेळाव्याची तारीख ठरवू. रविवार सोयीचा आहे का कोणता वार सोयीचा आहे? इथं रविवार 8 डिसेंबरला रविवार येतो. निवडणुकीनंतर. निवडणुका होऊन जाऊ द्या, नाही तर तुमच्या शुद्ध या प्रयत्नामागे राजकारण लोक पाहतील. बरोबर ना? सरकार बनलेलं राहील, सगळं काय व्हायचं, निवडणूक संपलेली राहील. 8 डिसेंबर सकाळी 10 वाजता. कुठं घ्यायचा? कुठे घ्यायचा मेळावा? ठिकाण सांगा. कोणत्या हॉलमध्ये? असं काय हॉल बिल आहे की इथं? समाज भवन वगैरे? शिवशक्ती शाळा, शिवशक्ती देवस्थान. ठीक आहे सगळ्यांना? या शहरात आहे ना? ठीक आहे ना. मग पुन्हा सांगतो, आज हिंगणघाटच्या हिंदूंनी ठरवलेलं आहे का फक्त भाषण द्यायचं नाही, उपाय करायचा, रोजगार द्यायचा, पोटा पाण्याला लावायचं, मग लढायला सांगायचं. त्यासाठी हिंदू रोजगार मेळावा 8 डिसेंबर सकाळी 10 वाजता शिवशक्ती मंदिरामध्ये होणार. 1000 मुलं जरी आली आणि पहिल्या फेज मध्ये एकदम पहिल्या दिवशी तुम्ही 1000ला जॉब नाही देऊ शकले, हे 101 मुलांना
कर्ज देतील. मी 2-4 बँका तिथं अजून पाठवतो, आमची टीम पण पाठवतो. आणि जर तुम्ही फक्त 200 मुलांना जरी पोटा पाण्याला लावलं तरी हिंदू आंदोलनाच्या इतिहासात असं कधी झालं आहे का? होऊ शकतं का नाही? कुणी करायचं? आपण. स्किल टॅगिंग, फक्त स्किल टॅगिंग करा. जर या शहरात रोजगार नसेल तर आसपासच्या अनेक ठिकाणी आपण अप्रोच करू. लोकांना आपल्या ठिकाणचे गुजबैठिये काढायचे, पण त्यांना चांगले लोक भेटत नाही. या मेळाव्यातून आपल्याकडे एक डाटाबेस बनल एक स्किलचा, आणि मग आपण मुलांना रोजगार देऊ शकू. आता एक प्रश्न हा बनतो की हे मुलं चांगले असतील का? तर याचं उत्तर असं आहे, एक तर माझा अनुभव आहे, आणि दुसरं हा उत्तर आहे का आतापर्यंत हिंदूला हिंदू असल्यामुळं बापाचं नाव आणि आडनाव सोडून काही भेटलं का? त्याला पहिल्यांदा हिंदू असल्यामुळं हिंदू मेळाव्यामध्ये रोजगार भेटल, तो इमानदारीने करल, हा माझा विश्वास आहे. आणि हे मी करीत आलोय सगळीकडे, त्यामुळे माझा अनुभव आहे. आठवड्यात त्यांचं एकदा साप्ताहिक मिलन घ्यायचं, त्याच्यात त्यांचं स्किल अपग्रेड करायचं, एकीकरण करायचं, काही अडी अडचणी आहे विचारायचं. रिक्षा घेतली स्टँडवर लावून तर देतो ना, विचारायचं. जर तुला कुणी अडचण करीत असेल, सगळे मिळून हे सगळं होऊ शकतं, असा माझा विश्वास आहे. तुमचा आहे का? त्यामुळे आता अंतिम प्रश्न राहतो तो हा का निवडणूक आहे, काय करायचं? तर मी तर कोणत्या पार्टीला द्या असं सांगत नाही. मग करायचं काय? तर काय करायचं? सध्या निवडणुकीमध्ये तिकडे काय चालू आहे? ओट जिहाद. म्हणजे काय? त्यांच्या आज सोप्या भाषेत धर्मयुद्ध. अर्थात मी इस्लामला धर्म मानित नाही. धर्म फक्त एक आहे, सनातन हिंदू धर्म, दुसरा नाही. परंतु जर ते धर्मयुद्ध म्हणजे ओट जिहाद करीत असेल, तुम्हाला काय सांगितलं जातं? अहो हा लोकशाहीचा उत्सव आहे असं सांगितलं जातं ना. पोस्टर लावतात, लोकशाहीचा उत्सव आहे, शाळेतले पोरं मतदान करा म्हणून रॅली काढतात. आता उत्सवामध्ये तर लोक उत्सवच साजरा करणार, आणि ते काय करणार? धर्मयुद्ध लढणार. मग असे बरोबर आहे का? म्हणून मी सांगतो, आता निवडणुका या लोकशाहीचा उत्सव काही नाहीये. आता हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोण व्यक्ती आमदार होणार हा प्रश्न नाही, कोण व्यक्ती पार्टी सत्तेत येणार हा प्रश्न नाही, महाराष्ट्राचा बांगलादेश पाकिस्तान होणार का हा प्रश्न आहे. त्यासाठी मतदान करायचंय, हे डोक्यात ठेवायचंय. पण असं हिंदू करणार कसं म्हणून एक नारा देतो, कारण नारा फार महत्वाचा आहे. कोणत्या आंदोलनासाठी नेता, झेंडा आणि नारा आणि अजेंडा या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणून तुम्हाला नारा देतो. त्यांनी म्हणलंय ओट जिहाद. जर मुसलमान ओट जिहाद करीत असतील तर या सभागारमध्ये बसलेल्या हिंगणघाटच्या हिंदू वीरांना, या शहरातील हिंदूंना आणि या व्हिडिओला पाहणाऱ्या सगळ्या हिंदूंना अपील करतो का जर मुसलमान ओट जिहाद करीत असतील तर हिंदूंनी मतदानाचं धर्मयुद्ध केलं पाहिजे, धर्मयुद्ध केलं पाहिजे, धर्मयुद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून आता या धर्मयुद्धाचा आपण संकल्प घेऊ. आणि किती वेळ झाला? मी तर काय खरं लक्षातही नाही राहिलं. किती वेळ झाला बोलून? किती वाजले ते नका सांगू. किती वेळ झाला बोलायला? 1.5 तास. तुम्ही थकले असाल. हा नाही, हे वन्स मोर वालं काम नाही. अजून एक काम सांगाल मी तुम्हाला. हा मला सांगा, भाषणानी होतं का? तुम्ही खूप भाषण आयुष्यभर वाकलेले. भाषणानी होत नाही. भाषण नाही, ऍक्शन. भाषण प्रेरणा देऊ शकतं, दिली पाहिजे, भाषण झाली पाहिजे, ऐकले पाहिजे, कान तयार केले पाहिजे, तर तोंड तयार होतं, तर डोकं तयार होतं, तर मन तयार होतं. परंतु फक्त भाषण नाही, ऍक्शन. आणि म्हणून या ऍक्शनसाठी ईश्वराचा आशीर्वाद पाहिजे, पूर्वजांचा पाहिजे. म्हणून एक संकल्प घ्यायचा, मी भाषण करून जात नाही, ऍक्शन पण सांगतो आणि वचनामध्ये बांधून घेतो, जसं महाराजांनी बांधलं होतं आपल्या सवंगड्यांना. म्हणून सगळ्यांनी उभं राहायचं, उजवा हात पुढे करायचा, उभं राहून. अच्छा, 1 मिनिट. हात पुढे करण्याआधी तुमचे मोबाईल काढा बरं जरा. मोबाईल माझ्याकडनं तुमचा मिस कॉल घ्यायचं राहिलं, म्हणून जरा तुमचा मोबाईल काढा. त्या मोबाईलवर एक नंबर डायल करा. तो नंबर मिस कॉल म्हणून जाईल आणि 10 कोटी मिस कॉल एकत्र करायचे. त्यामुळे हिंगणघाटवाल्यांचा मिस कॉल आला पाहिजे.
मिस कॉलचा नंबर आहे, काढले का फोन? 9209 204 204. मराठीत सांगतो 9209 204 204. स्पीकर फोन ऑन करून डायल करा. इंग्लिश मध्ये सांगतो 9209 204 204. माझा मेसेज आला याचा अर्थ तुमचा मिस कॉल पोहोचला. ठीक आहे. त्याच्यावर जिहाद्यांनी काय केलं, ट्रू कॉलर मध्ये जाऊन त्याला फ्रॉड लिहिलं. बरोबर ना? कारण हिंदूंना मग जर ते फ्रॉड लिहू शकतात तर तुम्ही याच्या पुढे काय लिहायचं, जनता एनआरसी किंवा घुसखोर अभियान किंवा एनआरसी, आणि हा नंबर फॉरवर्ड करायचा लोकांना. सेव्ह करून ठेवा. आता हात पुढे, मोबाईल खिशात ठेवा, उजवा हात पुढे करा. हा मोबाईल ठेवून द्या. आता परत सांगाल नंतर. आता शपथ घ्यायची आहे आणि ती महाराजांनी 26 एप्रिल 1645 ला रायरेश्वरावर घेतलेली शपथ जशी आजही इतिहासामध्ये लिहिलेली आहे, तसं या हिंगणघाटचा इतिहास बदलणारी ही शपथ राहील, उद्याच्या इतिहासात लिहिले जाईल, इतकी मनापासून घ्यायची आहे. हात पुढे करा आणि म्हणा, आम्ही हिंगणघाटचे हिंदू. हा हे शब्देचा आवाज नाहीये, जोश पाहिजे. म्हणा, आम्ही हिंगणघाटचे हिंदू शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, या देश धर्माला वाचवण्यासाठी तनमन धन देऊ, आवश्यक पडल्यास संघर्ष करू, परंतु राष्ट्रधर्म वाचवू. येत्या निवडणुकीत जर कुणी ओट जिहाद करणार असेल तर आम्ही मतदानाचे धर्मयुद्ध करू व या देशाला व महाराष्ट्राला वाचवू. आमचा हा संकल्प सत्य हो, यासाठी आमची कुलदेवता, आमची ग्रामदेवता, आमचे गुरु, आमचे गौरवशाली पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आम्हाला जय देव, जय देव, विजय देव, विजय देव, विजय देव, भारत माता की वंदे. मी म्हणाल एनआरसी कायदा, तुम्ही म्हणायचं आलाच पाहिजे. एनआरसी कायदा, एनआरसी कायदा, जय तू, जय तू हिंदू राष्ट्रम, जय तू, जय तू, जय तू, जय तू. धन्यवाद. जय श्रीराम. भाषणाच्या शेवटी सगळे वक्ते म्हणतात की माझ्याकडून जर काही कठोर बोलल्या गेलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर मी शब्द परत घेणार नाही, कारण त्यांना ऐकवण्यासाठी बोललो आहे.